माझे नाव सुरेखा चंद्रकांत पवार, मुक्काम आखर, पोस्ट साकूर, तालुका जव्हार, जिल्हा पालघर। माझा मुलगा गालतरे येथे कामाला होता। त्यांचा 12वीचा निकाल लागला। निकाल लागल्यामुळे त्याने 3 विषय गेले। त्या 3 विषयामध्ये त्याला कमी मार्क मिळाल्यामुळे त्याने विष घेतलं। त्याच्यामुळे त्याची मनस्थिती खालावली व त्याला आम्ही नॉबोल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। नॉबोल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याला आम्ही इथे उपचार सुरू केले। 2-3 दिवस तो ICU रूममध्ये होता। नंतर त्याची परिस्थिती सुधारत गेली। नंतर त्याला आम्ही नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं। आता आमच्या पोराची प्रकृती चांगली आहे। सर्व मुलांना माझी एवढीच अपेक्षा आहे की जी मुलं 10वीची ज्यांनी परीक्षा दिलेली आहे किंवा 12वीची पोरं आहेत, त्या पोरांनी असं कधीच कोणी करू नये। प्रत्येक वेळा असं काही करताना विचार करून, आईवडिलांशी बोलणं करून आणि नंतरच चांगल्या विचाराने हे सगळं विचार करूनच करावे तसं। त्याच्यामुळं हा माझा आदेश आहे। याच्या पुढे असं कोणत्याच मुलांनी असा हे करू नका। धन्यवाद। अपेक्षाला खचून जाऊ नका। हिम्मतीने परत परीक्षा देता येते। विचार करून आणि पुढचं पाऊल अजून तुम्ही पुढे जा, पण अशा स्टेप घेऊ नका। धन्यवाद। बोला, तुमचं नाव सांगा। चंद्रकांत बाबूलाल पवार, गाव आखर, तालुका जव्हार, जिल्हा पालघर। बोला। माझा मुलगा गालतरे येथे कामानिमित्ताने गेलेले असताना त्याला 12वीचा रिझल्ट झाला। रिझल्ट झाल्यामुळे त्याला 3 विषय कमी मार्क पडल्यामुळे त्याची मनस्थिती थोडी खालावल्यामुळे त्याने औषध घेतलं आणि प्राशन केले। त्यामुळं त्याला चक्कर येऊन पडलेला होता। तर तिथून त्यांनी आपल्या नोबेल हॉस्पिटल मनोर येथे ॲडमिट केले। ॲडमिट केल्यानंतर ICU रूममध्ये 2 दिवस ट्रीटमेंट घेतली। ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याची जी प्रकृती आहे ती पहिली एकदम अशी होती, कमी याच्यात होती, आणि नंतर ती हळूहळू सुधारत गेली। आणि जिथे सरांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि सगळ्या जे स्टाफने खूप मेहनत घेऊन माझ्या मुलाला त्या संकटातून बाहेर काढलं। आयुष्यमान कार्डच्या स्कीममधून आम्हाला मोफत उपचार देण्यात आला, लाभ मिळाला। धन्यवाद।